मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागता सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे। शेतकऱ्यांनी शेतमशागत करून पेरणीपूर्व तयारी जवळपास पूर्ण केली असून आता सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्यात। जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यास खरीप पेरणीला वेग येणार असून जिल्ह्यातील कृषी व्यवस्थेला नवी उभारी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। कृषी विभागाने खरीप हंगाम 2026 साठी जिल्ह्यात 4,99,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचं नियोजन केलंय। मागील वर्षी 4,17,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली होती। यंदा सुमारे 82,000 हेक्टरना पेरणी क्षेत्र वाढवण्याची शक्यता असल्याने कृषी विभागानेही पूर्वतयारीला गती दिली आहे। मागील वर्षी मे महिन्यात झालेल्या पावसानंतर जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी झाली होती, त्यामुळे पिकांचं नुकसान झालं असलं तरी जलसाठ्यामध्ये भर पडून वर्षभरासाठी पाण्याची उपलब्धता निर्माण झाली होती। मात्र यंदा मान्सूनच्या सुरुवातीकडे सर्वांचं लक्ष लागलं असून पावसाने ओढ दिल्यास दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते। शेतकरी सध्या योग्य पावसाची वाट पाहत असून पहिल्या दमदार पावसानंतर तातडीने पेरणी सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलंय। जून महिन्यात वेळेत आणि समाधानकारक पाऊस झाल्यास खरीप हंगामाचा मार्ग सुकर होणार असल्याचं कृषी तज्ज्ञांचं मत आहे। दरम्यान खतांच्या वाढलेल्या किमती आणि पीक कर्ज वितरणातील विलंबामुळे शेतकरी दुहेरी संकटाचा सामना करतोय। बँकांनी कर्ज मंजुरीची प्रक्रिया वेगवान करावी तसेच खत वाटपावर प्रभावी नियंत्रण ठेवावे अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येते आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।